निवृत्त चित्रकला शिक्षक श्री व्यंकटेश निवृत्ती काकनाटे यांनी वयाची 75 वर्ष पूर्ण केल्याबद्दल त्यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस 7 ऑगस्ट रोजी त्यांच्या मूळ गावी अजनसोंडा ब या गावात अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला। या सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवरांनी उपस्थिती राहून काकनाटे गुरुजींना दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या। सर्वांनी आपण माझं अभिष्ट चिंतन केलं। पाटलाने, त्यांच्या कुटुंबाने आणि सगळे मित्रांनी अभिष्ट चिंतन केले, त्याबद्दल मी सर्वांचे स्वागत करतो, अभिनंदन करतो। प्रमुख मान्यवरांची उपस्थिती। या कौटुंबिक आणि सामाजिक सोहळ्याला गावातील आणि परिसरातील प्रतिष्ठित नागरिकांनी हजेरी लावली होती। कलाप्रेमी, व्यावसायिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। गुरुजींच्या शैक्षणिक आणि कला क्षेत्रातील कार्याचा गौरव। कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री व्यंकटेश काकनाटे सरांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पहार तसेच भर आहेर करून जाहीर सत्कार करण्यात आला। या प्रसंगी बोलताना माजी जिल्हा परिषद सदस्य हनुमंतराव पाटील आणि इतर व्यक्तींनी प्राथमिक स्तरांच्या चित्रकला क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेचा आणि त्यांनी घडवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव केला। निवृत्तीनंतरही त्यांनी गावातील सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यात घेतलेला पुढाकार, गावातील जोडलेली नाळ विसरले नाहीत, हे सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे मान्यवरांनी सांगितले। अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून काकनाटे गुरुजींच्या माजी विद्यार्थ्यांनी आणि गावकऱ्यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला। सत्काराला उत्तर देताना व्यंकटेश काकनाटे गुरुजींनी अजून सुद्धा गावच्या मातीने आणि गावकऱ्यांनी दिलेले प्रेम हीच माझ्या 75व्या वर्षाच्या आयुष्यातील सर्वात मोठी शिदोरी आहे, अशा भावना व्यक्त करत सर्वांचे आभार मानले। या प्रसंगी उपस्थित मान्यवर माजी सरपंच गुंडेलाव माने, डीजी भुरकापल्ले साहेब, समाजसेवक डॉक्टर त्रिंबकराव जोशी, नरहरी गवळे, माळी महाराज, गणपतराव पाटील, मधुकरराव माने, परमेश्वर माने, तुळशीदास माने, डॉक्टर महेश पाटील व मित्र परिवारातील सर्व मान्यवर उपस्थित होते।